आम्ही काही फोटो पाहतोय ज्यात अगदी कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं दिसतंय. तर कसा त्रास दिला गेला हगवण्यांकडून तुमच्या मुलीला? ज्यावेळेस तिचं नवीन लग्न झालं त्यावेळेस 6 महिने ते व्यवस्थित वागले तिच्या संग. नंतर हळूहळू तिच्या नंदूबाई जास्त त्रास द्यायला लागल्या तिला, म्हणजे घालून पाडून बोलणं, अनेक मारहाण करायला सुरुवात केली. तू तू अशीच आहे, तू तशीच आहे. तिच्या नवऱ्याला सांगू लागले की बाबा तुझी बायको अशी आहे तशी आहे. हां, आणि तिचे दीर ह्या दोघांनी मिळून भरपूर म्हणजे तिला त्रास दिलेला आहे. दोघांनी, शशान हगवणे आणि करिश्मा हगवणे. तुमचे जे जावई आहेत त्यांनी काही त्रास दिला नाही या सगळ्या ह्याच्यात? नाही नाही, जावयांनी नाही काही त्रास दिलेला. त्यांनी अडवलं देखील नाही घरच्यांना? अडवलं ना, पण तुम्ही जर सगळे एक होऊन जर आम्हाला मारत असताल तर आम्ही काहीच नाही करू शकत. आणि शेवटी ते त्यांचे आई वडील होते. त्यांचं असं म्हणजे होतं की मी नाही त्यांच्यावरती हात उचलू शकत, मी नाही ते करू शकत, हात उचलणं वगैरे. वैष्णवी आणि तुम्ही किती काळ साधारणपणे एकत्र होतात जेव्हा तिचं लग्न होऊन ती घरात आली? एक 5-6 महिने एकत्र होतो. या 6 महिन्यात तुम्हाला त्रास होता तेव्हा त्याच वेळी तिलाही तिच्या नवऱ्याकडून त्रास दिला जात होता, तिच्या सासऱ्यांकडून त्रास दिला जात होता? नाही नाही, नवीन नवीन तर तिच्याशी खूप चांगलं वागले. म्हणजे आमची तर त्यावेळेस कम्पॅरिझन व्हायचं की ही चांगली, ही वाईट वगैरे. आणि मग तिला पण सांगितलं गेलं की मयुरी चांगली नाही, आणि मला सांगितलं गेलं की वैष्णवी चांगली नाही. असं करून भांडणं लावून दिली. मग कधी आम्ही दोघं बोललोच नाही, कधी संवादच साधलं नाही आमचा, एकमेकांशी झालंच नाही. कोण कोण